नमस्कार सर्वांना, माझं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला. आजची रेसिपी आहे मसाला राजमा. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इथे मी मसाला घेतलेला आहे. एक बाउल भरून मोठा बॉईल करून घेतला आहे. त्यासोबत जिरा, राई, कस्तुरी मेथी आणि काही ड्राय मसाले घेतले आहेत, जसं गरम मसाला, लाल तिखट, हळद आणि धने पावडर. त्यानंतर मी इथे एक पेस्ट बनवून घेतलेली आहे घट्ट करण्यासाठी. त्याच्यामध्ये मी शेंगदाणे, खोबरं, तीळ, खसखस आणि धने या सर्वांची समप्रमाणात पेस्ट करून घेतली आहे. एक कांदा घेतला, एक टमाटा घेतला आणि 1 टेबलस्पून अद्रक लसणाची पेस्ट. तर आज आपण बनवणार आहोत राजमा. ह्याचे खूप असे खूप बेनिफिट्स आहेत. जसं की आपण कोणी जर शुगर पेशंट असेल तर ते नक्की आपल्या आहारामध्ये राजमाला ॲड करू शकतात. आणि त्यानंतर जर तुम्हाला वजन स्थूल ठेवायचं असेल किंवा बॅलन्स ठेवायचं असेल तर तुम्ही राजमा यूज करू शकता आपल्या आहारामध्ये. तर चला बनवूया आज मसाला राजमा. तेल गरम झालं आहे. ह्यात मी जिरा, राई पहिले सोडली आहे. त्याला चांगल्या प्रकारे तडतडून झाल्यावरती आपण पुढचे इन्ग्रेडियंट्स टाकूया याच्यामध्ये. आता ह्यात मी चॉप केलेला कांदा आणि टमाटा हे सर्व काही एकत्र टाकून देणार आहे. अद्रक लसणाची पेस्टसुद्धा. ते सर्व आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत तेलामध्ये. कांदा ब्राऊन होईपर्यंत आपण भाजून घेऊया. टमाटासुद्धा शिजेपर्यंत आणि अद्रक लसण हे सुद्धा पूर्ण व्यवस्थित फ्राय झाल्यावर आपण त्याला चांगल्या प्रकारे भाजून घेऊ. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ह्याला. जोपर्यंत कांदा आणि टमाटा चांगल्या प्रकारे शिजणार नाही तेलामध्ये भाजीला चव येत नाही. त्यामुळे कांदा, टमाटा, अद्रक लसूण छानपैकी शिजले पाहिजे. आता हे सर्व व्यवस्थित झाले आहे. त्यात मी ह्याच्यामध्ये जी कस्तुरी मेथी घेतली होती ती टाकते. कस्तुरी मेथी तेलामध्ये टाकण्याचं हे रिझन आहे की हिचा जो सुगंध आहे हा पूर्णपणे भाजीत मिक्स होतो. त्यामुळे कस्तुरी मेथी वरतून न टाकता आपण त्याला कांद्यासोबत आणि टमाट्यासोबत सोडतो आहे. आता आपण जे ड्राय मसाले घेतले ते लाल तिखट, हळद, धने पावडर, गरम मसाला हे सर्व मी ह्याच्यामध्ये टाकते आहे. थोडंसं पाणी टाकूया म्हणजे ह्यांना चांगल्या प्रकारे भाजता येईल तेलामध्ये. त्यांना चांगले एकजीव करून घ्यायचं. हे चांगले एकजीव झाल्यावरती आपण जी पेस्ट बनवलेली होती हे तुम्ही बघू शकता किती छान ह्याला तेल सुटायला लागलेलं आहे. आता त्यात ही पेस्ट टाकूया आपण. इथे मी ही पेस्ट टाकत आहे 2 ते 2.5 चमचे. जर तुम्हाला घट्ट लागत असेल राजमा तर तुम्ही जास्तही ही पेस्ट टाकू शकता. तुम्हाला मीडियम ठेवायचं असेल तर 2 टेबलस्पून पुरेशी आहे. ह्याला आपण मिक्स करून घेऊया टाकलेल्या मसाल्यांसोबत. ह्यालासुद्धा आपल्याला तेल सुटू द्यायचं आहे. ह्या मसाल्याला थोडं पाणी टाकूया आपण म्हणजे ते व्यवस्थित मसाल्यासोबत मिक्स होऊन जाईल. इथे बघा तेल सुटलं आहे. आता आपण ह्यात चवीनुसार मीठ टाकूया आणि मिठालाही चांगलं मिक्स करून घेऊ. आता राजमा जो आपण बॉईल करून घेतला होता, राजमा जर तुम्हाला बॉईल करायचा आहे तर सकाळी भिजायला टाकायचा. त्याला दिवसभर भिजू द्यायचं आणि रात्री हा बॉईल करून ठेवायचा आणि सकाळी तुम्ही त्याला कुक करू शकता. तर जेव्हा राजमा आपण भिजवतो त्याला सोड्याच्या पाण्यामध्ये भिजवायचा. चिमूटभर सोडा टाकायचा त्या पाण्यामध्ये म्हणजे राजमा चांगल्या प्रकारे भिजतो. कमीत कमी 12 तास राजमा भिजला पाहिजे. त्यानंतर तुम्ही कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या काढून त्याला वेगळे बॉईल करून घेऊ शकता. आता ह्यात आपण पाणी टाकलं आहे. आपल्या आवश्यकतेनुसार आपण ह्याला पातळ घट्ट ठेवू शकतो त्याप्रमाणे पाणी टाकायचं आणि
ह्याला शिट्ट्या काढून घ्यायच्या. मी ह्याला फक्त 1 किंवा 2 शिट्ट्या देणार आहे, कारण की मी राजमा ऑलरेडी शिजून घेतलेला आहे. तर आता फक्त मला हे मसाले मिक्स करण्यासाठी शिट्टी द्यायची आहे राजम्याला. ते सर्व मिक्स झालं, छान उकळी पण आली आहे. आता उकळी आल्यावरती आपण ह्याला कुकरला गॅसपेट लावून बंद करू, शिट्टी लावूया आणि 1 किंवा 2 शिट्टी ह्याला आपण काढून घेऊया. तर इथे आपला राजमा मसाला तयार आहे. याला तुम्ही